नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण एप्रिल 2026 मधील अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण पार्ट 1 मध्ये 1 ते 50 पर्यंतचे क्वेश्चन आणि पार्ट 2 मध्ये 51 ते 100 पर्यंतचे क्वेश्चन असे 2 पार्टमध्ये आपण अति महत्त्वाच्या अशा एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी कव्हर करणार आहोत. पहिला प्रश्न बघा. डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे दिनांक 26/2026 रोजी निधन झाले, तर ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? आता आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात की व्यक्ती आणि ते व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर याच्यामध्ये काय, जयसिंगराव पवार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ते एक इतिहास तज्ज्ञ होते. आता पुढचा प्रश्न बघा. नुकतेच प्रकाशित झालेले टाइड्स ऑफ टाइम इंडियाज हिस्ट्री थ्रू मुरल्स इन पार्लमेंट हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर कोणी लिहिले आहे हे पुस्तक? तर सुधा मूर्ती यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न बघा. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण होत्या? पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे. वृद्धांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते? केरळ आहे. RBI संदर्भात खालीलपैकी योग्य नसणारे म्हणजे बरोबर नसणारे आपल्याला पर्याय सांगितलेलं आहे. आता RBI ॲक्ट कधीचा? 1934 बरोबर आहे. RBI ची स्थापना 1 एप्रिल 1935 हे पण बरोबर आहे. RBI चे राष्ट्रीयकरण कधी झाले? 1 जानेवारी 1949. सध्या गव्हर्नर कोण आहेत? रघुराम राजन आहेत का? तर नाही. कोण आहे? संजय मल्होत्रा. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन कधी साजरा केला जातो? कधी? 30 मार्चला. आता इथं शून्य आहे म्हणून इथं शून्य लक्षात ठेवा, म्हणजे शून्य कचरा दिनमध्ये शून्य आलं पाहिजे, म्हणजे 30 आहे, 30 मार्चला. मार्च 2026 रोजी निधन पावलेले विजयपत सिंघानिया या कोणत्या कंपनीचे अध्यक्ष होते? तर ते कोणत्या? रेमंड ग्रुपचे ते अध्यक्ष होते. पॅरा आर्चर ऑफ द इयर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर शीतल देवी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. जगभरातील खगोलशास्त्रांची मध्यवर्ती संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने केलेल्या घोषणेनुसार सर्वाधिक चंद्र म्हणजे उपग्रह कोणत्या ग्रहाचे आहेत? तर शनीचे आहेत. सर्वाधिक चंद्र शनीला आहेत. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? साध्वी निरंजन ज्योती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पुढचा प्रश्न बघा. नितीश कुमार कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते ज्यांनी नुकताच राजीनामा देऊन राज्यसभेत प्रवेश केलेला आहे? तर कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते नितीश कुमार? तर बिहारचे. मुलांना ऑनलाईन शोषणापासून वाचवण्यासाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला आग्नेय आशियाई देश कोण आहे? इंडोनेशिया. एबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी दिला जातो? तर गणित या क्षेत्राशी दिला जातो. त्यालाच गणितातला नोबेल असे म्हणतात, एबेल पुरस्काराला. भारतीय सैन्याच्या लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी यांनी आर्मी मार्शल आर्ट रूटीन म्हणजेच अमर कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. तर याच्यामध्ये काय? दोन्ही योग्य आहेत. समान नागरी संहिता विधेयक संमत करणारे उत्तराखंड नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणतं आहे? गुजरात आहे. 35वा सरस्वती सन्मान खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? रामकुमार मुखोपाध्याय यांना जाहीर झालेला आहे. 4थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 विजेतेपद कोण आहे? अमृता पुजारी. इराणने भारतासह चीन आणि रशिया सारख्या काही मित्र देशांना व्यापारी जहाज वाहतुकीसाठी हॉर्मुझ समुद्रधुनीचा वापर करण्यास परवानगी दिली. पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातादरम्यान अरुंद जलमार्ग असलेला हॉर्मुझ समुद्रधुनीतून जगातील 20% तेल द्रवरूपी नैसर्गिक वायूची वाहतूक करते. आता आपल्याला महत्त्वाचं काय याच्यामध्ये? तर हॉर्मुझ समुद्रधुनी काय? पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताच्या दरम्यान आहे, हे महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये काय? दोन्ही योग्य आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक 13वा आहे. मार्च 2026 मध्ये कोणता देश जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडलेला आहे? तर मार्च 2026 मध्ये ब्राझील हा देश बाहेर पडलेला आहे. मेट्रो नेटवर्कच्या आकारमानानुसार योग्य जोडी जुळवा. आता याच्यामध्ये पहिला कुठला आहे? सर्वाधिक मेट्रो जाळे पहिल्या चीनचं आहे, दुसरं अमेरिकेचं आणि तिसरा भारत आहे, म्हणजे 2-1-3 पाहिजे. 2-1-3 ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. अनलाइकली पॅराडाईज हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर आपल्या महाराष्ट्राचे संजय राऊत यांचं हे पुस्तक आहे, अनलाइकली पॅराडाईज. स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस आंध्र प्रदेशमध्ये खालीलपैकी
काय खालीलपैकी कोणाचा स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस आंध्र प्रदेशमध्ये खालीलपैकी यांच्या स्मृती प्रत्यार्थ बांधण्यात आलेले आहे? कोण? पोटी श्री रामल्लू, ज्यांनी उपोषण केलं आंध्र प्रदेशच्या निर्मितीसाठी ते हेच आहेत, पोटी श्री रामल्लू. 52 दिवस उपोषण केल्यानंतर त्यांचं निधन झालं आणि नंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचं विभाजन, म्हणजे त्या आंध्र प्रदेश निर्माण झालं, तेलंगणाचं नाही विभाजन, तर आंध्र प्रदेश निर्माण झालं. भारतीय सैन्याने ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत कोणत्या देशात एक मोठा पूल प्रकल्प सुरू केलेला आहे? कोणता? सागर बंधू ऑपरेशन. तर कोणत्या देशात आहे प्रकल्प? तो श्रीलंका देशात. भारतातील फॉर्म्युला 1 कार्यक्रमासाठी अधिकृत ब्रँड ॲम्बॅसेडर, फॉर्म्युला 1 कार्यक्रमासाठी अधिकृत ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? श्रेयस अय्यर. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 खालीलपैकी कोणाला जाहीर झालेला आहे? 2026चा कैलास सत्यार्थी यांना जाहीर झालेला आहे. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 पदतालिकेत प्रथम क्रमांकाचे राज्य ट्रायबल गेम्समध्ये, म्हणजे कर्नाटक राज्य पहिल्यांदा आहे, पहिले आलेले आहे. भारताची पहिली समलैंगिक खासदार कोण आहे? मेनका गुरुस्वामी. कोणत्या पक्षाच्या राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कोणत्या? तृणमूल काँग्रेस या पक्षाच्या खासदार म्हणून त्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. आरोग्य सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी कोणत्या राज्याने माझे गाव निरोगी गाव हे ग्रामीण आरोग्य मोहीम सुरू केलेली आहे? तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने ही मोहीम सुरू केलेली आहे. नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेसाठी निवड झालेली पहिली महिला अंतराळवीर कोण आहे? क्रिस्टिना कोच. पहिली महिला अंतराळवीर आहे ती आर्टेमिस 2 साठी. सध्या बातम्यात चर्चेत असणारी यशोदा कृष्णा हे चित्र खालीलपैकी कोणी तयार केले? तर कोणाचं आहे? राजा रवी वर्मा यांचे. पक्ष बदलणाऱ्या किंवा अपात्र ठरणाऱ्या आमदारांना पेन्शन न देण्यासाठी कोणत्या राज्याने विधेयक पास केले? पक्ष बदलणाऱ्या किंवा अपात्र ठरणाऱ्या आमदारांना पेन्शन न देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने असे विधेयक केलेलं आहे? तर कोणत्या राज्याने? हिमाचल प्रदेश या राज्याने. ऑप्शन क्रमांक 3. दशावतारी म्हणून प्रसिद्ध असलेले सूर्यकुमार के गोविंद भट यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. तर खालीलपैकी ते कोणत्या लोकनृत्याशी संबंधित होते? तर कोणत्या? यक्षगान. यक्षगान कुठे? कर्नाटकचं आहे नृत्य. गगनयान मोहिमेचा एक भाग म्हणून इस्रोने लडाखमध्ये मिशन मित्रा सुरू केले. कुठले? मिशन मित्रा. कोणाचं आहे? इस्रोचं आहे. या मिशनचे मुख्य उद्देश उंचीवरील कठीण परिस्थितीत मानवी क्षमता तपासणे आहे. बरोबर आहे, याच्यामध्ये दोन्ही योग्य आहे. आता याच्यामध्ये बघा, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आणि एअर चीफ मार्शल हवाई दल कोण आहे? प्रमुख अमरप्रीत सिंग. याच्यामध्ये काय तर आता याच्यामध्ये हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगा. तर हे आता चेंज झालेले आहेत, तर याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. त्यावेळेस हे बरोबर होते, इथं बरोबर नसलेले उत्तर. आता ह्याच्यामध्ये बरोबर नसले म्हणलं तरी याच्यामध्ये हे पण बदललेले, लष्कर प्रमुख आपले हे पण बदललेले, सेट आले, तिथं धीरज सेट आलेत लष्कर प्रमुखमध्ये. नौदल प्रमुख पण बदललेत. तर याच्यामध्ये तुम्ही याचे मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जागतिक बँकेने विद्यमान 2026-27 आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा दर किती? 6.6 राहण्याचा अंदाज कोणी? जागतिक बँकेने. किती? 6.6%. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र राज्याचा कितवा? दुसरा क्रमांक आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र दुसरा आहे. देशातील पहिली बालस्नेही ग्रामपंचायत बनण्याचा मान महाराष्ट्रातील इटगाव या गावाला मिळालेला आहे. तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भंडारा या जिल्ह्यात आहे. शक्तीपीठ महामार्ग आता नवीन सुधारित आकडेवारीनुसार खालीलपैकी किती जिल्ह्यातून जाणार आहे? तर 11 जिल्ह्यातून जाणार आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज ही स्वदेशी बनावट आण्विक पाणबुडी 3 एप्रिल 2026 रोजी नौदलाच्या सेवेत दाखल झाली. कुठली? INS अरिदमन. तर ही काय? आण्विक पाणबुडी आहे. आण्विक पाणबुडी आहे, INS अरिदमन. महाराष्ट्र खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोण आहेत? सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड झालेली आहे.
खालीलपैकी कोणत्या देशाच्या तृतीयपंथी महिला खासदार म्हणून भूमिका श्रेष्ठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कोणत्या देशाच्या आहेत त्या? तर नेपाळ या देशाच्या. भूमिका श्रेष्ठ. सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प पोहोचणारी पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? तर कोण आहे पहिली महिला? तर दिव्या सिंग आहे. दिव्या सिंग. तिन्ही दादांचा संयुक्त सराव रणसंवाद हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? तर कोणत्या? बेंगलोर या ठिकाणी रणसंवाद. सम्राट चौधरी यांची खालीलपैकी नुकतेच कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे? तर बिहार या राज्याचे. आता तिथं आपण पहिला प्रश्न बघितला होता, तिथं काय नितीश कुमार, याच्या अगोदर कोण होते बिहारचे मुख्यमंत्री? नितीश कुमार होते. तर त्यांनी राजीनामा दिला, त्यांच्या जागेवर कोण आले? आता सम्राट चौधरी आलेले आहेत, ते बीजेपीचे आहेत. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज कोण आहे? स्मृती मंदाना. स्मृती मंदानाने रोहित शर्माला मागे टाकून हा विक्रम केलेला आहे. तर याच्यामध्ये काय दोन्ही योग्य आहे. राज्यसभेचे उपाध्यक्ष सध्या कोण आहेत? तर कोण आहेत? हरिवंश नारायण सिंह हे सध्या राज्यसभेचे उपाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यानंतर स्टारलिंक सोबत अधिकृत भागीदारी करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते आहे? तर कोणते आहे? महाराष्ट्र आणि गुजरात नंतर मेघालय हे राज्य आहे स्टारलिंक सोबत करार करणारे, भागीदारी करणारे. सध्या बातम्यांमध्ये असणारी रूपा बायोर खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर तायक्वांदो या क्रीडा प्रकाराशी ती संबंधित आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण 1 ते 50 पर्यंतचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. पार्ट 2 मध्ये आपण 51 ते 100 पर्यंतचे क्वेश्चन कव्हर करणार आहोत. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. सर्वांना धन्यवाद.